आए हुए क्रिकेट के तमाम क्रिकेट प्रेमियों का मैं अमित जी मात्रे आपका हार्दिक स्वागत कर रहा हूं। और इस 40 गांव प्रीमियर लीग में हमें कमेंट्री करने का मौका दिया, और हम सभी आयोजक कर्ताओं का मैं शुक्रगुजार हूं। आपके इस प्यार के लिए, आपके समर्थन के लिए मैं आपको धन्यवाद देता हूं। और इस मैच का इनिंग का आंखों देखा हाल बताने के लिए हम जुड़ेंगे, और इसके बाद रोशन जी आएंगे, उनकी वाणी के ऊपर समापन होगा और मैं यहाँ से चला जाऊंगा घर, क्योंकि भजन इस प्रोग्राम इंपॉर्टेंट है कलंदर में। चलिए मैच की शुरुआत, और गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए गेंदबाज आए हैं अजय भगत, और स्ट्राइक के ऊपर है कुणाल पाटिल। और सूर्या मस्कर, पिछले मैच में सूर्या 0 पे गया था। अजय की पहली गेंद, यहाँ गुड बॉल, बॉल देखिए कैसे अंदर आ गई है। गति वाली गेंद थी, काटा बदल दिया गेंद ने। और यहाँ अजय को देख के हिटमैन की याद आ गई मुझे। जमाना बदल गया है, कपड़ा हेयर स्टाइल का खेले। पहली गेंद डॉट। 40 गांव प्रीमियर लीग का भव्य दिव्य आयोजन आज का पहला दिन सक्सेसफुल साबित। नेक्स्ट बॉल, इस बार चली, मिड ऑन की चीरती हुई है, काउ कॉर्नर और मिड विकेट के 20 सेकेंड फरार हो गई 4 रन के लिए। और स्कोर जाएगा 4 के घर में। परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम पहला मैंडेटरी पावर पे चल रहा है। यह आदमी ने बनाया हुआ पावर प्ले है। यह देखिए इस बार स्टंप के ऊपर से गेंद चली गई है। अंपायर खुद बता रहे हैं वेरिएशन अच्छा है इस बार देखा अजय भगत का। और ये भी हम कह रहे कि और स्कोर है 4। दूसरा ओवर जारी है, पहला ओवर जारी है, लेकिन 4 गेंदें खत्म हो गई। शाम के टाइम में ऐसा होता ही रहता है, क्योंकि वो इंतजार कहती है ना, ये इंपॉर्टेंट बात। हाँ, ये चली गई इस बार का शॉट। गुड 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 गुड, बढ़िया 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 एफर्ट दिखा सागर भोईर। यंगस्टर है और फील्डिंग इतनी इंपॉर्टेंट, जबरदस्त। अरे झुकती नहीं है रवानी यहाँ, और झुकती नहीं है जवानी, जवानी है ये। जवानी का घोड़ा रेस में जब दौड़ता है ना, तो मालिक भी खुश हो जाता है। सूर्या, लेकिन इस ओवर की अंतिम बॉल शेष। स्कोर है 5। अजय भगत फेंकेंगे इस गेंद को। सूर्या देखिए, सूर्या को पता है कि स्ट्राइक मुझे चाहिए, उन्होंने दिशा दी ऑन साइड के ऊपर, सिंगल चुराया, और इसी के साथ फर्स्ट ओवर खत्म हो चुका है। पहले षटकानंतर इकडे मात्र मोरिया जाबाज डेरोली संघानं टॉस जिंकली, माफ करा, टॉस जय हनुमान सेडुंग टीमने जिंकली आणि प्रथम बॅटिंग घेतली। परंतु आता इकडे जय हनुमान सेडुंग संघाची धावसंख्या 6 बिनबाद 6। सूर्या मस्कर 1 पे, कुणाल पाटिल 5 पे। ये दूसरा ओवर फेंकने के लिए कौन आएगा देखना पड़ेगा। जबरदस्त ये कड़क ट्रॉफी, ऊंचाई वाली ट्रॉफी है, सामने बाइक है, और वेग देखिए हमारे, और हमारे चांबो भाई देखिए वहां बैठे हुए। आमच्या चांबोनी मला सांगितलं की सर जेवणात टी आणि ती असलं मजा येते आधी। और वो होशियार है, वो महाभारत के भीम का छोटा भाई है। हाँ, संदेश भाई के राइट हैंड है, ज्यादा चलती है कलमबुली में उनकी पावर। भाऊ पडद्यावर बसू नका, पडद्यावर जे बसले त्यांना हातून विनंती आहे, तो पडदा सोडा,
आयोजकांनी मेहनत केली, बरेच दिवस मॅच प्रीमियर लीग चालणार आहे. पडद्यावर कोणी बसू नका, सहकार्य करा आणि पडद्याच्या मागच बसा. आपण समोर बघा, समोर लॉंग ऑफला सहकार्य करा मित्रांनो. बॉलर आहे प्रतीक घोगरे. कृपया पडद्यावर कोणी बसू नका, सहकार्य करा. स्कोर 6 और ये इस बार देखिए वेललेप किया. जैसे सीजन में इस गेंदों को ज्यादा छोड़ते, अच्छी बॉल थी, सही जगह पे बॉल थी और कोई रन नहीं इस गेंद के ऊपर. आखिरी 5 गेंदें शेष इस दूसरे ओवर की. स्कोर है 6 जर्मन सेडुंग टीम का. सूर्या भास्कर, अरे गुड शॉट सूर्या, स्वीप साउंड. अरे बाप रे बाप, कितना लंबा मारा देखिए, लेकिन बॉल भी रिटर्न आ गई. इतना शॉट में दम है. 6 मिलेगा और स्कोर आगे जाएगा. 12. डीजे एक लाइट बजाओ. और विवेक देख डीजे वाले को दाढ़ी को कैसा शेप दिया है, ऐसा तू भी शेप दे, टकाटक लग जाएगा. 12 रन. चांबो भाई मंच के ऊपर आए हैं, उनका हार्दिक, एक खूंखार बल्लेबाज है, अभी तक नाइट में कहीं मिले नहीं है. सूर्या ऑन फायर, सूर्या ऑन फायर, लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर. काफी खूबसूरत इस बार ऑन साइड के ऊपर छक्का ठोका. डॉक्टर को बड़ा एक्सपीरियंस है रे, कुछ ना कुछ मैं समझ जाता हूं. दाल में कुछ काला है और होना ही चाहिए. जमाना बदला हुआ है. कौन नारियल का तेल का इस्तेमाल करते हैं? ये जास्मीन है. 18 पे स्कोर जा चुका है. 18 रन. सूर्या मस्कर ने अब अपना सूर पकड़ा है और एक मन में ठान लिया कि मैं फायर ही करता हूं. या सूर्या, सूर्या तू क्या कर रहा है रे? क्या खा के आया है? और देखिए गगन चुंबी छक्का एयर होस्टर के गोदी में गिर चुकी है. आज डीजे मास्टर स्वप्नात जाणार 100%. विवेक 24 स्कोर. आज छक्कों की हैट्रिक पूरी हुई है. वैसे छक्कों की हैट्रिक कभी होती नहीं, लेकिन अपने इस ग्रामीण में हमें बोलना पड़ता कि छक्कों की हैट्रिक हो गई. विकेट की हैट्रिक होती है, लेकिन जैसा देश वैसा वेश. मास्कर इस बार आउटसाइड ऑफ स्टंप गेंद थी. कई गेंदे हैं ना वो ऑफसाइड के ऊपर ही खेली, क्योंकि ऑफसाइड के गेंद को खींचकर मारना ऑन साइड के ऊपर ताकत लगती है, प्रॉपर टाइमिंग भी नहीं हो जाता है. वैसी गेंद चली गई प्रतीक घोगरे की. अंतिम बॉल. सूर्या एक बार फिर से, कोई नहीं, क्षेत्र खाली है. मिड विकेट को चीरती हुई गेंद बाउंड्री लाइन पार. दैट्स अ 4 रन और ओवर खत्म. षटकानंतर 28 बिनबाद 28 अशी सुरुवात इकडे मात्र सेडुंग संघाची. आपण अतिथी सन्मानाकडे बोलूया. खरं तर नुकतंच ज्यांचं आगमन झालंय ते खऱ्या अर्थाने कोलके ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्माननीय रोहन शेठ माद्रे उर्फ भाया शेठ यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. सातत्याने चांगले योगदान राहिले त्यांचं या स्पर्धेसाठी. अनेक खरं तर इव्हेंटसाठी असे दमदार खरं तर नेतृत्व भाया शेठ यांचा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतो आयोजकांना आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आपण इथे सन्मान करावा. तर सन्मान होतोय रोहन शेठ मात्रे.
रोहन शेठ म्हात्रे यांचा हा सन्मान. थँक्यू सो मच. या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार. त्यानंतर उपसरपंच कोळके ग्रामपंचायत आदरणीय दिगंबरजी पाटील साहेब यांनाही विनंती आहे आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. दिगंबरजी पाटील साहेब यांचाही सन्मान केला जाईल. यस, ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. आदरणीय दिगंबर पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. बघा, सूर्यानंतर आता त्याच्या बरोबरीचा खेळाडू कुणाल तोही आक्रमक झालाय. ऑन साईडला या ठिकाणी हा फटका पाहिला, 6 धाबा षटकार. धन्यवाद. और ऑपरेटर भी बदल गए. अरे साइड में भीम आ गए, ताकत मजबूत आ गई. क्या रे जंबो, छक्का गया. और इस बार अंपायर बच गए. ताकत कम है, अंपायर को निशाना मत मार. बेचारे का वजन कम है और प्योर वेज है. मारना है तो इस अंपायर को मारो, इसमें दम कम है. स्कोर हो चुका है 35-35. अरे ये खूबी हमारी अलग है क्योंकि एक्शन फाइंडर की गोली ज्यादा खाता हूं. आखिरी इस ओवर की 4 गेंदें शेष. अजय भगत कैप्टन है, कैप्टन. और सूर्या ने ऑन साइड के ऊपर इस गेंद को टर्न किया. सिंगल मिलेगा. सूर्या खेल रहे 24 पे, कुणाल पाटिल खेल रहे 12 पे. कुल मिला के देखा जाए स्कोर है 36 के घर में. विदाउट लॉस से काम चल रहा है. तेज तर्रार ये पार्टनरशिप डू और डाई मैच है. जय हनुमान सेडुंग टीम और मौर्य जाबाज डेरोली के बीच. हारेगी वो घर जाएगी और राम राम करेगी चालीसगांव प्रीमियर लीग को. और इस बार मिस टाइम शॉट हो चुका है. कैच इट. चलिए, कुणाल पाटिल 12 रन बना के वापस. 36 पे पहला विकेट गिरता हुआ इस बार देखा जाए यहाँ जय हनुमान सेडुंग टीम का. हॅलो, धन्यवाद. काहीतरी या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ दिलाय कोळके ग्रामपंचायतचे सरपंच रोहन शेठ म्हात्रे आणि उपसरपंच दिगंबरजी पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांचा आम्ही चाळीसगाव प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपला आभार या ठिकाणी व्यक्त करत आहोत. आणि खास करून संदीप जितेकर, अक्षय म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी स्वागत. बरोबर आहे. सोमवार टू सोमवार 8 दिवस महाकुंभ मेळा. यावेळी आपण बघू शकता नारपोळीच्या मैदानावर काय जर आयोजकांच्या मनात प्लॅनिंग झालं तर चेअरकर पण आणतील. बघू, ठरला तर बजेटवर मेन काम आहे कारण तंगी पण आहे थोडीशी आजकाल. पण आल्या तर मात्र लोकांची गर्दी बोलूच नका. पूर्वी चिरल्याला मजा यायची, जमाना वेगळा होता. 36 लॉस ऑफ 1. और देखिए सुंदर बॉल, बहुत ही बढ़िया डिलीवरी. ऋतिक पाटिल ना समझ सके इस गेंद को. स्कोर 36 लॉस ऑफ 1 विकेट. आखिरी गेंद शेष है और इस आखिरी गेंद के बाद हम कमेंट्री की जिम्मा हमारे रोशन जी पाटिल, एक शानदार मराठी कमेंटर, उनके ऊपर देंगे. आखिरी गेंद शेष. क्या करेंगे ऋतिक पाटिल. शॉट ऑफ लेन थी, पुल करने गए थे स्टंप के ऊपर, ये चली गई. ओव्हर की समाप्ती 3 षटकार अंतर मात्र जय हनुमान सेडुंग संघाची धावसंख्या ती 36. एक गडी बाद 36 पाण्याची मागणी. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आम्हाला मात्र समालोचनाची संधी दिल्याबद्दल अगदी आमचे दीपक सर आणि आमच्या आयोजकांचे मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो. आणि नक्कीच या चाळीसगाव प्रीमियर लीग मधून रजा घेतो. धन्यवाद. हात प्रेम. आणि मायक्रोफोनवर आमचे साथी कमेंटेटर रोशन पाटील यांचे सुमधुर आपण जोमाने ऐकूया. धन्यवाद. खरं तर पहिल्या दिवसामध्ये आज या ठिकाणी आपण पाहता समालोचक म्हणून ज्यांची भूमिका चांगली आम्हाला मिळाली ते आमचे सिनियर समालोचक अमित म्हात्रे जोहे यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. त्यांना पुढच्या कार्यक्रमाला मार्गस्थ व्हायचं आहे. खरं तर उत्तम भजनी गायक आहेत आणि आज कावंद्र्यामध्ये भजन सेवा आहे, त्यामुळे तिकडे जायचं त्यांना. आणि आज पहिला दिवस त्यांचा आपण आवाज ऐकला तर त्यांचा आपण इथे सन्मान घेऊया. आयोजकांच्या वतीने हा सन्मान केला जाईल.
अमितजी म्हात्रे जोहे खरं तर मूर्तिकार आहेत. पेन म्हटलं की गणपतीचं माहेरघर आणि खास करून हमरापूर विभाग. धावा धावफलका वर्दी आहेत 36. 2 ओव्हर बाकी आहेत. 36 धावफलका वर्दी आणि इथे सन्मान होतोय. खरं तर आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे सभासद पेन विभाग प्रमुख अमित म्हात्रे जोहे यांना इथे सन्मानित केलं जाईल. सर्व आमचे आयोजक त्यांच्या शुभ हस्ते आज सन्मान. धन्यवाद. आज चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेला त्यांचं लाभलं. त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. सूर्या मस्कर डोक्याचा वापर करत असताना पण त्याला पाहिलं. त्याने अजय भगतच्या अगेन्स्ट खरं तर थोडासा डिफेन्सिव्ह मोडमध्ये गेला आणि स्वतःची बहुमूल्य विकेट या ठिकाणी ठेवली. 3 षटकांना तो मैदानामध्ये आहे आणि आता प्रफुल्ल मते गोलंदाजी मार्कवरती आलाय. आता सूर्या मस्कर गोलंदाजांना कसा फेस करायला पाहायचा आहे. त्याच्याकडे असणारी आक्रमकता आपण पाहिली, त्याची गुणवत्ता आपण पहिल्या मॅच पासून पाहिली. मागच्या सामन्यामध्ये तो बाद झाल्यानंतर मात्र संघ पराभूत झाला. पहिल्या सामन्यामध्ये 43 धावांची स्फोटक इनिंग त्याने या संघाविरुद्ध साकारली. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला कोण संघाविरुद्ध त्याने एकही धाव न करता तो बाद झाला आणि त्यानंतर मात्र त्यांना पराभूत व्हावं लागलं. परंतु अंतिम सामना टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्याने घेतलाय आणि आतापर्यंत 12च्या सरासरीने 36 धावा या धावफलकावरती आपण लागताना पाहिल्या. खरं तर 2 षटकं बाकी आहेत. थोडं घाई करायचं प्लीज अजय. तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायचे लक्ष असू द्या. ऋतिक पाटील आणि सूर्या मस्कर हे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत आणि या ठिकाणी पण पाहताय थोडासा चर्चा विनिमय होतोय पंचांसोबत. खरं तर मोरिया जाबाज डेरवली संघाकडून मागचा खरं तर विनर टीमचा स्क्वॉड त्याने या सामन्यामध्ये कंपल्सरी प्लेइंग 11 मध्ये ठेवलाय. चला आपण सामना लवकर सुरू करा. इम्पॅक्ट ही एक खरं तर वेगळी संकल्पना आता क्रिकेटमध्ये आली. चला आपण सहकार्य करा प्लीज. थोडा स्पीडअप करा. आता वेळ कमी आपल्याकडे. चला लवकरात लवकर डिसिजन घ्या आणि सामना सुरू करा प्लीज. विनंती राहील. प्रीतम या ठिकाणी डगआउटच्या दिशेने वाटचाल करतोय आणि 12 बॉलचा खेळ बाकी आहे. वैयक्तिक 8 बॉल 24 वरती खेळतोय सूर्या मस्कर हा खेळाडू आणि अंतिम 12 चेंडू. गोलंदाजी मार्कवरती प्रफुल्ल मते कसलखंडचा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आलाय. राईट आर्म राऊंड द विकेट. शॉट आपले बॉल हापाम जा करत असताना मिड विकेटच्या बाहेर बॉलला फेकलाय. सीमा पार षटकार. आणि संघाची एकूण धावसंख्या 42. या मॅच मध्ये जितक्या लवकर मोरिया जाबाज डेरवली यांना विकेट घेता येईल सूर्याचा तेवढं त्या संघासाठी लाभदायक राहील. या दरम्यान नारपोली गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय संजीवनजी पाटील यांच्या ठिकाणी आगमन. त्यांचं स्वागत. मिस टायमिंग फटका मिसक्यूट झालाय आणि अजयच्या हातामध्ये भिसावलाय आणि इथून मात्र हा मोठा धक्का. गोल्डन विकेट मिळालाय फिल्डिंग करणाऱ्या मोरिया जाबाज डेरवली टीमला. सिमने हा गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी बॉल डिलिव्हर करत होता आणि
धावा 42. यस, चैतन्याचं वातावरण, आनंदाचं वातावरण आपण पाहता. आता मोरिया जाबाज डेरवली टीमच्या खेम्यामध्ये आलाय. जय हनुमान शेडुंग विपक्ष मोरिया जाबाज डेरवली अशी ही लढत. आणि आतापर्यंत धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहत आहे. 2 खेळाडू बाद 42-42. अजून 10 धावाचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रामध्ये. खरं तर एक साथ मित्रांची एपीडीपी संघ पराभूत झाला. गतवर्षी डिपेंडिंग चॅम्पियन या टीमला पराभूत व्हावं लागलं. आणि इथे आता आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहत आहे. सुपर 12 ला कोणता संघ पुढे जाईल. हाफ ट्रॅकर बॉल होती, फटका फसलाय. मिड विकेटला झेल देत मात्र गजानन पाटील चाललाय मैदानाच्या बाहेर. अजून एक मोठा धक्का बसला. गोल्डन अपॉर्च्युनिटी होती खरं तर या फलंदाजांना. सूर्या बाद झाल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी स्वीकारण्याची आणि जबाबदारीचा खेळ करण्याची. आणि इथे आपण पाहिलं सुमित मोरे हा खेळाडू मैदानाकडे आलाय. यावेळेला फक्त दिशा दिली आहे. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर. बॉल मात्र चालला त्या ठिकाणी डीप लॉंग लेगच्या बाहेर, सीमा पार चौकार. गोलंदाजी प्रफुल्ल मतेने केली, परंतु फटका देखील तितका सुंदर पाहायला मिळाला. मैदानामध्ये आपण पाहताय सुमित मोरे या खरं तर खेळाडूच्या बॅटमधून 4 धावा आल्या. धावसंख्या वधारली 46 रन ऑन स्कोर कार्ड. इथे बिगिट करताना बॉलने उंची घेतली आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक आले आहेत आणि झेल टिपलाय. प्रतीक एक चांगला खेळाडू, त्याने टिपला झेल आणि मैदानामध्ये संपला सुमित मोरेचा खेळ. मग फलंदाजी करावी लागेल. टॉस जिंकून खरं तर बॅटिंगचा निर्णय का घेतला असावा सूर्याने, कारण हे आता संध्याकाळचं सत्र आहे आणि या सत्रामध्ये धावा कराव्या लागतील. मिसक्यूट झाला फटका, परंतु सेफ लँडिंग. मिड ऑन मधला फिल्डर लॉंग ऑनला होता, थ्रो येईल तद्वत दुसरा त्यांचा कॉल. गुड रनिंग द बिटवीन. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धावा आल्या या बॉलवरती आणि ते 4 ओव्हर कंप्लीट. या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 12. खेळाडू बाद झाले 3, ज्यामध्ये सूर्याचा गोल्डन विकेट मिळाला. फिल्डिंग करणाऱ्या मोरिया जाबाज डेरवली टीमला धावसंख्या धावफलकावरती 4 गडी बाद 48. चला शॉर्ट टीम मीटिंग प्लीज. अजय भगत, तुम्हाला पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करायचं हे लक्षात ठेवा, त्यामुळे वेळ वाचवा आणि लगेच फिल्डिंग लावून घ्या. अंतिम षटक बाकी आहे. डीजे प्लीज. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 12.00 च्या सरासरीने 48 धावा आल्या. आता खरं हे अंतिम षटक आहे. या वेळेला आपण पाहिला बॅट अँड पॅडच्या मधून बॉल चला. दीपेश पाटील नारपोली गावचा खेळाडू आहे आणि आज खरं या जय मसोबा मैदानावरती ही स्पर्धा आपण पाहता ऑन स्क्रीन. दीपेश पाटीलला चांगला खेळाडू आहे, उत्तम दर्जाची गोलंदाजी ही त्याची ओळख राहिली आणि स्लॉग ओव्हर मध्ये तेच करायचं त्याला.
निर्णायक षटक. या बॉल ऑफ केला, बॉलला गॅप मध्ये अजयच्या आबाकाच्या बाहेर बॉल चाललाय. या ठिकाणी वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार की चौकार किंवा षटकार हे पाहायचं आहे. खरं तर फ्लाइट होती या फटक्यामध्ये, फ्लायटेड स्ट्रोक होता आणि त्यानंतर यस बाउंड्री अगदी सीमारेच्या किंचित आतमध्ये पडला, त्यामुळे 4 धावा. डेफिनेटली क्लिअर झालाय. खरं तर आपण स्क्रीनवरती पाहिलं तर कॅमेरामनचंही कौतुक त्या ठिकाणी करावं लागेल. 4 धावा आल्या या फटक्यावरती. 50 कंप्लीट, 52 धावा आपण पाहत आहे. जय हनुमान शेडूंगच्या माध्यमातून इथे देखील हा फटका वेगवान खेळायचा होता. ऑन साइडला पण गती जास्त होती, प्रॉपर टाइम झाला नाही बॉल आणि इथे सिंगल आली. अजय भगत त्या ठिकाणी अलर्ट होता, सतर्क होता, त्याने एकच धाव त्या ठिकाणी खर्च केली. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 53 धावा. धावफलकावरती एखादा मोठा फटका आता येईल का भावेश शेळके कडून? शॉर्ट ऑफ प्लेन बॉल त्या ठिकाणी वाट पाहिली आणि त्यानंतर हा फटका फसला. टायमिंग मिस झालं. खरं तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. व्हेरिएशन बघा किती चांगलं होतं. धीम्या गतीने बॉल डिलिव्हर केला. खेळाडू झेलबाद झालाय भावेश शेळके. चेतन गायकर खेळाडू मैदानाकडे चाललाय. अंतिम 2 बॉल बाकी आहेत. सूर्या बाद झाल्यानंतर मात्र आता धावांसाठी धावाधाव करावी लागते. या ठिकाणी जय हनुमान शेडोंग या टीमला हा सामना देखील डू ऑर डाय आहे. करो या मरो. नॉकआउट स्टेजला आपण सध्या आहोत. जिंकला तर या स्पर्धेमधलं अस्तित्व कायम आणि हारला तर मात्र स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. इथे बाईकवर मालिकावीरची बाईक त्याच्यावरती कनेक्शन आल्या आल्या मात्र हा तडाखा षटकार चेतन गायकरच्या बॅटमधून आलाय. बाकी आहे आणि काय फटका सजवलाय. फुल टॉस बॉल मिळाला, त्याच्यामध्ये प्रॉपर टायमिंग. सागरने चांगले प्रयत्न केले. चला एक चेंडू बाकी आहे. बॉल अगदी आमच्या VIP डाईच्या वर चाललाय, अटकलाय. त्यामुळे नवीन चेंडू तुम्हाला आता घ्यावा लागेल या मॅचच्या दरम्यान. धावसंख्येत बदल 59, 59 धावा. धावफलकावरती 14 टोटल. आता मात्र धावफलकावरती आलंय, परंतु 1 बॉल अजून पेंडिंग आहे. शेवटचा निर्णायक चेंडू या मॅचचा शेवटचा सामना आजच्या दिवसातला. ऋतिक पाटील 5 बॉल 5. एका बाजूने चेतन गायकर 1 बॉल 6. वॉट अ बॅटिंग. पुन्हा एकदा फुल टॉस आणि याही वेळा रिझल्ट सेम आलाय. लगातार 2 षटकार देत या ठिकाणी लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट केले त्या ठिकाणी चेतन गायकर या फलंदाजाने. आकाशने झेल टिपलाय. पहिलं सत्र संपलं. 65 धावा धावफलकावरती. 2 षटकार अतिशय निर्णायक. दोन्ही फुल टॉस बॉल त्याच्यावरती षटकार आले.
आदरणीय रमेश कुरुंगले साहेब, आदरणीय संजीवनजी पाटील हे खरं तर नारपोली गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा सन्मान आम्ही इथे घेत आहोत. 66 हा खरं तर फिगर चेस करायचा आहे, आकडा पार करायचा आहे. बघा पॉकेट फोडू नका तुम्ही, मोबाईल वरूनच चॉईस करा. अनेक ठिकाणी हे नियम आलेत स्पर्धेमध्ये, बॉलचा पॉकेट फोडायचा नाही, पॉकेटवर चेक करायचा. हा यस, त्यामुळे तुम्हाला विनंती राहील. तर आपण सामन्याकडे बघूया. 66 धावांचा मोठा नाहीये तर अगदी मापक आव्हान आहे, परंतु इथे सूर्या मस्कर की अजय भगत सन्मान होतो या ठिकाणी. वासुदेव पाटील यांच्या शुभ हस्ते संजीवनजी पाटील यांचा आम्ही सन्मान घेत आहोत. धन्यवाद. बघा उद्या ज्या लढती असतील त्यात खरं तर पहिला जो सामना असेल त्या संघाला विनंती असेल 9 ला तुम्ही इथे रिपोर्टिंग करा. 9 ला रिपोर्टिंग करा. उद्या पहिला सामना आहे अद्विक एंटरप्राइजेस इंजिनिअरिंग अँड सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्स शिवकर 11 संदीप पाटील सांग्या कॅप्टन, रिषभ 11 गावदेवी स्पोर्ट्स पोंजे कॅप्टन कुमार आंग्रे. या दोन्ही कॅप्टनला विनंती आहे 9 वाजता रिपोर्टिंग करायचे. आणि यानंतर सामना असेल हॅपी फॅब्रिकेशन आराध्या आरोही 11 सांगडे पाली मिस्टर बारक्या शेळके, आई 11 आई ग्रुप ओवे अजिवली नारपोली तौसिफ शेख हे संघनायक. आणि उद्या ग्रँड एंट्री तुम्हाला पाहायला मिळेल महाराष्ट्र राज्य आई ग्रुपचे सर्व एकच वादा आमचा कैलास दादा मात्रे यांची एंट्री तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यांच्या माध्यमातून रायगड प्रीमियर लीग सीझन 5चं पर्व पाहिलं. डे नाईट पहिल्यांदा आयोजन आणि दमदार आयोजन आपण पाहिलं होतं. कैलासदादा मात्रे यांच्या माध्यमातून त्यांची एंट्री तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तैमान बिर्जा चक्रवाला ग्रुप बातान यांच्याकडून प्रत्येक रनला सागरसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. सागर आता खरं तर क्रिकेटवर लक्ष दे. बैलगाडा क्षेत्रात खरं तर आले बरेचसे खेळाडू जे या क्षेत्रामध्ये उतरले, त्यामुळे क्रिकेटवरचं प्रेम कमी झालं, क्रिकेटवरचं लक्ष कमी झालंय. मी एका ठिकाणी स्पर्धेला गेलो बुर्दुलला, त्यांच्या गावातल्या संघाच्या कॅप्टनने सांगितलंय जो शर्यतीनं जाईल त्याला टीममध्ये घेतला जाणार नाहीये. मॅचच्या दिवशी मॅच असेल तेव्हा तुम्ही मॅचच केला आणि मग शर्यत. वेळ मिळेल तसा तुम्ही प्रत्येक क्षेत्राचा नक्कीच आनंद घ्या, मग तो क्रिकेटवर देखील फोकस करा, नाही तर एक ना धड भाराभर चिंध्या असं होऊ शकतं. सागर आणि प्रतीक यस पहिली जोडी मैदानामध्ये आली आणि गोलंदाजी मार्कमध्ये आज संपूर्ण दिवसामध्ये त्याने इम्प्रेस केलंय. चिखले संघाचा खेळाडू जनार्दन सते बॉलिंग ट्रॅकमध्ये. सागरला मात्र एक वेगळी छाप सोडावी लागेल या मॅचमध्ये. लेट्स प्ले डावाला सुरुवात झाली आहे आणि या आजच्या दिवसातला शेवटचा सामना आणि शेवटचा सत्र आहे. उत्तरार्धाला सुरुवात झाली. पहिला बॉल फुल लेनचा होता, ऑन साइडला ड्राईव्ह केला, बॉलला टर्न केलंय. सागर भोईर म्हटलं की पॉवर प्ले स्पेशालिस्ट, त्याची खरं थोडीशी किमिया कमी झाली. पॉवर प्ले मध्ये गॅप शोधणे, पॉवर प्लेला इनफिल्डला क्लिअर करणं ही त्याची ओळख राहिली. पण तो आज या निर्णायक मॅच मध्ये तो चांगली कामगिरी करेल का, कारण समोर सूर्य आहे, तो शेवटपर्यंत हार मारणार नाहीये. दोन्ही संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे. जय हनुमान शेडुंगचे पाठीराखे आहेत, एका बाजूने मोरया जाबाज डेरोली संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने या सामन्याचा आनंद घेताना पाहत आहे. जागा बनवली, शफल झाले, मिड विकेट मध्ये फटका सजवला, ऋतिक त्या ठिकाणी आहे. थ्रो अतिशय वेगवान ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळाला आणि इथे आपण पाहिली सिंगल आली. वन मोर सिंगल ॲडेड. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर्स फार निर्णायक राहतील या मॅच मध्ये. या 2 ओव्हरमध्ये किमान 25च्या आसपास पोहोचायला हवं, 25 ते 30 आसपास. जर पोहोचला डेरोली संघ तर हा मार्ग या सामन्यामधला त्यांचा सुकर होईल. आणि जर का पॉवर प्ले मध्ये रन कमी आल्या तर मात्र
खडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल. एशान टेकन इनर एज लागली. विकेट किपर सूर्याने कोणतीही चूक केली नाहीये आणि इथे आपण पाहिलं कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय. मोरिया ज्या एरोली संघाला खेळाडू बाद झालाय सागर भोईर. दिनेश नाईक खर तर या मॅच मध्ये आता चालला तिसऱ्या क्रमांकावरती. चांगली कामगिरी त्याला साकारावी लागेल आपल्या टीमसाठी. सागर भोईरकडून भरपूर अपेक्षा होत्या. हा खेळाडू बाद झाला. चला पडद्यावर कोणी पाय देऊ नका प्लीज. सर्व प्रेक्षकांना मी नम्रतेची विनंती करतोय, बॅट देखील पडद्यावरती ठेवू नका. बघा खेळाडू कक्षामध्ये जयहनुमान शेडूंग पडद्याच्या मागे ठेवा बॅट. ही खरं तर आपल्याला आदराची सूचना राहील. 8 दिवस हा खरं तर चाळीसगाव प्रीमियर लीगचा कुंभ मेळा तुम्हाला इथे पाहायला मिळेल. 8 दिवस हा क्रिकेटचा थरार या ठिकाणी तुम्ही अनुभवणार आहात. आणि इथे बॉलने उंची घेतली. अंतर कापेल का जज करता. फिल्डर सोपं नाहीये सुबीससाठी. जजमेंट चुकलं आणि इथे जीवनदान. इतका सोपा झेल नव्हता. प्रयत्न चांगले केले होते. बॉलने उंची जास्त घेतली, अंतर कमी कापलं. 2 धाबा या चेंडूवरती आपण येताना पाहिल्या. सेकंडचा कॉल दिनेशला स्ट्राईक एंडवरती आणलाय. पुन्हा एकदा 4 धाबा धाव फलकावरती. 4 रन ऑन स्कोर कार्ड. 1 गडी बाद. 4 धावा धाव फलकावरती. यावेळेला धीम्या गतीचा बॉल स्लॉग हिट करत असताना बॉल चालला अलॉंग द कार्पेट. मिड विकेट क्षेत्राकडे सिंगल पूर्ण केली आहे. सेकंडचा कॉल दिनेश नाईकचा होता. रिस्क घेतली. रिस्क प्रत्येक क्षेत्रामध्ये घ्यावी लागते आणि ही रिस्क मात्र आता दिनेश नाईकने घेतली आहे सेकंड रनसाठी. कधी कधी खरं तर आपण पहिलं एनर्जॅटिक तुम्हाला राहावं लागतं प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि प्रचंड ऊर्जा ही दिनेशमध्ये ठासून भरली. प्रयत्नांची पराकाष्ठा, कसोशीने संघर्ष करताना जिद्द चिकाटी दाखवत असताना या मॅच मध्ये दिनेश नाईक या वेळेला लॉफ केला बॉलला आणि बॉल चाललाय त्या ठिकाणी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा धाव फलकावरती आल्या त्या म्हणजे 1 खेळाडू बाद 12. तब राखी येले स्वराज्य स्वप्न तव साकारिले. गरजुनी या कैलासी हिंदोत्सव साजरा. शिवराया तुझा आमचा मानाचा मुजरा. मानाचा मुजरा. खरं तर खूप चांगलं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकता आणि आज स्पर्धेचा पहिला दिवस. चला थोडं स्पीडअप करा. जय हनुमान शेडूंग टीम विनंती राहील आयोजकांच्या वतीने आपण थोडं सहकार्य करा. बॅड लाईट ला तुम्हाला सामोरं जावं लागेल थोड्याच वेळामध्ये. आणि आज या पहिल्या दिवसामध्ये खरं तर चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये सातत्याने दर तिसऱ्या पर्वामध्ये समालोचक म्हणून या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी पुन्हा एकदा चाळीसगाव प्रीमियर लीग कमिटीचं आणि त्याचबरोबर आमचे मित्र दीपक पाटील समालोचक, प्रवीण भोईर आणि त्यानंतर वासुदेवजी पाटील, आमचे योगेशदादा मस्कर, सर्वांचं मी खरं तर हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. भरपूर स्पर्धा, अनेक स्पर्धांना मात्र या ठिकाणी जावं लागतं समालोचन करण्यासाठी. आज पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाचा खरं तर नक्कीच अविभाजक घटक म्हणे संधी मिळाली. खूप चांगली स्पर्धा आणि चांगलं आयोजन या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. चर्चा होईल या स्पर्धेची. चाळीसगाव प्रीमियर लीग. सुमित मोरे यावेळेला फटका चांगला आहे. स्वीट साऊंड. परफेक्ट मिड ऑफ द बॅट. मिड विकेटला क्लिअर करत बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. षटकार.
वरती हल्ला चढवलाय. सुमितच्या पहिल्या बॉलवरती सुमितचं स्वागत केलंय षटकाराने. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. प्रतीकच्या माध्यमातून षटकार इथे पाहायला मिळाला. यावेळेला फुल टॉस ड्राईव्ह केला बॉलला लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. वाडिश लॉंग ऑफला उभे होते आणि तिथे पोहोचले. दरम्यान एक सिंगल घेण्याचा अवधी या दोन्ही फलंदाजांकडे होता. 19वा धाव फलकावरती. पहिल्या सत्राचं आपण कंपॅरिझन केलं तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये 36 होत्या. कधी डिफेन्सिव्ह मोडमध्ये होते खेळाडू आणि जवळजवळ 2 ओव्हरमध्ये 28 होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 8 आल्या होत्या. त्यामुळे हे षटक तुम्हाला टार्गेट करावं लागेल. या षटकावर तुम्हाला स्वार व्हावं लागेल. आणि इथे देखील तलवारीप्रमाणे बॅट फिरली आणि वार केला बॉलवर आणि इथे मात्र पलटवार आलाय. षटकार दिनेश नाईकच्या माध्यमातून षटकार. क्या बात आहे. दिनेश नाईक आज खरं तर चांगला इम्पॅक्ट त्याने टाकलाय. पहिल्या सामन्यामध्ये इम्पॅक्ट खेळाडू होता. चला आपण अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. विनंती राहील, नम्रतेची सूचना राहील. 25वा धाव फलकावरती. 2 षटकार 1 सिंगल. 13 धावा पहिल्या 3 बॉलमध्ये आल्या. आता ट्रॅक बदललाय. राऊंड विकेट आले. सूर्या त्याला गाईड करतोय या षटकामध्ये. राऊंड विकेट येत असताना अँगल बदललाय आणि समोर दिनेश नाईक. जबरदस्त फलंदाजी, अफलातून एफर्ट्स या संघासाठी त्याने लावलेले आहेत. आदळलेला आपडलेला बॉल, अनप्लेएबल डिलिव्हरी. इट्स अ वाईट. यस बिली बाउंडन. वाईट बॉल कॉल आणि 1 फॉर 1 ओव्हर हा निर्णय खरं तर पंचाने दिलाय. ही सूचना मात्र गोलंदाजांना मिळाली. त्यामुळे आता धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल. 19 धाव फलकावरती. 26 लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट डिलिव्हरी सुमित टू दिनेश. यावेळेला शॉट ऑफ प्लेन बॉल बॅकफुटला गेले. अप्पर कटचा प्रयत्न. रिझल्ट चांगला आहे. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. सीमा पार धन धन करत आलाय हा चौकार. दिनेशने आज कडक बॅटिंग केली. अप्रतिम फलंदाजी केली. 5 बॉल 20 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय आणि इथे आता येणारे 20 चेंडूमध्ये 36 धावांचं समीकरण. फक्त ऑन साइडला नाही तर मैदानाच्या चहू बाजूला तो फटके मारू शकतो हे त्याने दाखवलंय आज या स्पर्धेमध्ये. कसलगण संघाचा अतिशय घातक फलंदाज. आणखीन एकदा इथे उंची घेतली आहे. डिस्टन्स कमी क्लिअर केलंय. क्षेत्ररक्षक आले होते. कॉलिंग नव्हतं, ताळमेल नव्हता. तू मै तू घेणार की मी घेणार आणि अशातच मात्र घात केला चेंडूने. बॉल निर्जनसाठी पडला. जीवनदान मिळालं दिनेश नाईक या फलंदाजाला. किस्मत भी बहादुरों का साथ देते असं म्हणतात. आणि इथे आपण पाहिलं ज्याने संघर्ष केला त्याला नशिबाची साथ मिळाली असं म्हणतात. क्षेत्र कोणतंही असो 99% मेहनत 1% लक फॅक्टर जर का तुमच्या बाजूला असेल तर सर्व काही तुमचं. आणि इथे जीवनदान मिळालं दिनेश नाईकला. धावसंख्येत बदल 32वा धाव फलकावरती. 19 चेंडू आणि 34चं समीकरण बाकी आहे. यावेळेला फुल टॉस गॅप मध्ये फटका चाललाय. फिल्डर पाठलाग करतील त्या ठिकाणी मिड विकेट मधले आणि बॉलला थांबवलाय. दरम्यान 2 रन मात्र या चेंडूवरती आल्या आणि या षटकामध्ये एकूण धावा खर्च केल्या त्या ठिकाणी सुमित मोरेने. तब्बल 22 सामन्याला कलाटणी देणारं षटक. 2 ओव्हरचा खेळ संपला. स्कोर कार्ड मध्ये धावा आल्या. 1 गडी बाद 34. आता 18 चेंडू विजयासाठी 32चं समीकरण. जरा स्पीडअप करायचं प्लीज डीजे प्लीज.
बात है, जय श्रीराम, एक ही नारा एक ही नाम, जय श्रीराम जय श्रीराम. खूप चांगलं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. अंतिम 18 चेंडू आणि 32. सुपर 12 ला दुसरा संघ कोणता दाखल होईल? पहिला संघ आपण पाहिला खरं तर साहिल ट्रान्सपोर्ट 7080 कोण अनिकेत म्हात्रे अँड कंपनी. साहिल म्हात्र्यांचा संघ आपण पाहिला जो सुपर 12 ला गेलाय. आता यातून जिंकणारा संघ सुपर 12 ला जाईल. अजूनही वेळ गेलेली नाहीये सूर्या मस्करला कमबॅक करायचा. तर एका बाजूने दोन खेळाडूंमध्ये एक मोठी भागीदारी ज्यामध्ये दिनेश नाईक चर्चेमध्ये राहील. 7 बॉल 24 वरती मैदानामध्ये खेळतोय. जनार्दन सते बॉलिंग डिपार्टमेंट सांभाळतोय. शफल झाले, जागा बनवली, अक्रॉस द लाईन हा फटका पाहायला मिळाला. बॉल चालला एका टप्प्याने सीमा पार, चौकार. असलेला प्रेक्षक बॉलला थांबवायचा प्रयत्न करतो. बघा आतमध्ये नका पकडू, बॉल बाउंड्रीच्या बाहेर पकडा नाही तर गोंधळ होईल. 4 धावा आल्या. 17 बॉल आता 28. स्विच हिटचा प्रयत्न होता परंतु इथे रणनीती वेगळी होती. क्विकर बन बॉल आपण पाहिला आणि त्या ठिकाणी डॉट चेंडूची समाप्ती होताना पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू. अजूनही मॅच मध्ये आपण पाहिलं 16 चेंडू आणि 28 धावा. 16 बॉल 28. असं म्हणतात पायाने चालाल तर अंतर कापाल, डोक्याचा वापर करून चालाल तर ध्येय गाठाल. ध्येय कोणता संघ गाठेल या मॅच मध्ये? बॅटिंग करणारा की फिल्डिंग करणारा? ऑन साइडला फटका फसलाय आणि सुमित मोरे आलाय झेल खाली आणि इथे मात्र मोरिया जाबाज डेरवली संघाला मोठा धक्का बसलाय. खेळाडू बाद झालाय त्या ठिकाणी प्रतीक. भगत टीम कॅप्टन संघाचा सरसेनापती मैदानाकडे चाललाय. सामना संपलेला नाहीये. मॅच ऑन. विकेट मिळाला गोलंदाज जनार्दन सतेला आणि संपूर्ण या आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं जनार्दनच्या नावावर आय थिंक 9 ते 10 विकेट असतील. पहिल्या सामन्यामध्ये 4 होते आणि याही वेळेला आपण पाहिलं त्याला 2 विकेट मिळालेले आहेत. आता 15 बॉल 28 चं समीकरण मैदानामध्ये उरलंय. कमालीचं कमबॅक. अजूनही दिनेश नाईक उभा आहे जो 7 बॉल 24 वरती खेळतोय आणि त्याच्या बरोबरीने कॅप्टन अजय भगत. खरं तर अजय भगतची खेळी मी अनेक वेळा पाहिली परंतु क्रांतीवीर क्रीडांगण शिरडोन या मैदानाचा खेळ त्याचा काहीतरी वेगळाच होता. नाईट स्पर्धेमध्ये वेगळी छाप सोडली होती. तर या मॅच मध्ये त्याला वेगळी छाप सोडता येईल का? शेवटचे बॉल 15 28 धावा. तिसरा बॉल लाऊड अपील. यस हाईट फॅक्टर डेफिनेटली अगदी योग्य निर्णय कारण थाय पॅडला आपल्या मांडीवरती हा बॉल आदळलाय. हाईट फॅक्टर मुळे मात्र या ठिकाणी कदाचित पंचांनी अगदी योग्य निर्णय दिला कारण LBW साठी या गोष्टी खरं तर माइंड मध्ये घेतल्या जातात. हाईट फॅक्टर असेल, तुमचा इम्पॅक्ट, पिचिंग, बॉलचं डिरेक्शन या गोष्टी खास करून पाहिल्या जातात. इथे आपण पाहिलं हा डॉट बॉल. कॅप्टन अजय भगत 14 चेंडू 28 200च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाठलाग करत असताना इथे फटका फसलाय. वन्स अगेन सुमित मोरे. क्या बात है. कमालीचं कमबॅक. अजून एक विकेट मिळाला. तिसरा गडी बाद केला या खरं सामन्यामध्ये जनार्दन सते या गोलंदाजाने. विकेट मिळाला. अड़तीस धावा धाव फलकावरती. 13 बॉल 28. कहाणी में ट्विस्ट. 13 चेंडू मध्ये करायच्यात 28.
लास्ट बॉल जनार्दन सत्तेचा या खरतर इनिंग मधला नौका फलंदाज झालाय. आकाश टुपे सिक्सर किंग, मागच्या सामन्याचा हिरो, ज्याने मागचा सामना जिंकून दिला होता. मोरिया जहाबाज डेरवली संघाला 2 धुरंधर मैदानामध्ये आहेत, तर एका बाजूने गोलंदाजी मधला सिकंदर फिल्डिंग करणाऱ्या टीमचा जनार्दन सत्ते. आडव्या बॅटने हा फटका आलाय, सुमितला बीट करून मागे चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा रेषा पार. धावांचा ओघ मंदावला होता आणि अशातच मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. चौकार आलाय. आता कॅल्क्युलेशन असेल 12-24, 12 बॉल 24. बारा बॉल 24. क्रिकेटचा थरार चाळीसगाव प्रीमियर लीग च हे दमदार आयोजन आपण या ठिकाणी पाहत आहे. चांगला खेळ, जबरदस्त खेळ आता प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल, परंतु हिम्मत कधीच हरायची नाहीये. कारण असं म्हणतात ज्याच्यात हिम्मत त्यालाच असते किंमत. आणि इथे आपण पाहतोय मोठा खेळ मात्र करावा लागेल. स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात आहे, त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहेत. तुमच्या स्वप्नांचा पिछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा. आणि इथे मात्र आता ड्रीम कंप्लीट करण्यासाठी मात्र या ठिकाणी नक्कीच तुम्हाला स्वप्नांचा पाठलाग करावा लागेल, दृढ निश्चय तुम्हाला दाखवावा लागेल. या मॅचच्या दरम्यान चला स्पीडअप करा सूर्या, थोडी घाई करायची आहे. चौथ्या ओव्हरमध्ये ऋतिक पाटील आलाय गोलंदाजी मार्गवरती. ऋतिक पाटीलला आपण पाहताय 12 बॉल 24 आणि समोर स्ट्राईक एंडला असेल दिनेश नाईक जो वैयक्तिक 7 बॉल 24 वरती खेळतोय. आणि एका बाजूने आकाश टुपे 1 बॉल 4. मधल्या फळीतले 2 संकटमोचक खेळाडू मैदानामध्ये सज्ज आहेत. या वेळेला देखील बिग हिट करताना बॉलने उंची घेतली, अंतर कमी कापलंय की काय. चला आता निर्णय काय येईल. दैव देतानी कर्म नेत असं म्हणतात. प्रेक्षकांचा पब्लिक पोल आलाय जरूर, परंतु अंपायरचा रिव्ह्यू आला, चेक केलं जाईल. बघा एका क्षणाला वाटलं कॅच पकडला होता, पण दुसऱ्याने धक्का दिला. बॉडी बॅलन्स गेलाय, परंतु दूध का दूध पाणी का पाणी. चेक केलं जाईल. काय फटका सजवलाय दिनेश नाईकने. टायमिंग बघा किती चांगलं होतं, उंची घेत बॉल मागे चाललाय. आणि त्यानंतर मात्र आता चला षटकार घोषित केला, कारण बॉल हातामध्ये होता, बॉडी बॅलन्स गेला, झेल पकडला होता, परंतु आपण पहिला अपघात घडला. आणि आता अपघात नक्कीच या ठिकाणी सूर्या मस्करच्या संघाला मात्र घातक ठरेल. 6 धावा पहिल्या बॉलवरती आला दिनेश नाईक. वॉट अ बॅटिंग, जबरदस्त परफॉर्मन्स. आता मात्र 11 चेंडूमध्ये विजयासाठी 18 धावांचं समीकरण. 11 बॉल 18 धावा. प्रयत्न सोडायचे नाहीयेत, शेवटपर्यंत संघर्ष करायचा आहे, हार मानायची नाही. इथे पाडे स्वीप केलाय. वॉट अ टायमिंग, जबरदस्त बॅटिंग. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या खेळाडूसाठी होऊ द्या. कमालीची फलंदाजी, कसलगंजचा ब्रँड आज मात्र चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये चमकलाय. संध्याकाळ झाली, सूर्य असला चाललाय आणि एका बाजूला मात्र सूर्याला टेन्शन देत मात्र बॅटिंग करतोय दिनेश नाईक हा फलंदाज. वॉट अ बॅटिंग. 4 धावा आल्या फटक्यावरती. समीकरण बनलंय 10 बॉल आणि विजयासाठी आता 14 धावा. 10 चेंडू आणि 14 हे समीकरण मैदानाकडे आलंय. सामना सोपा होत चाललाय. 9 चेंडूमध्ये 34 धावांचं योगदान दिनेशने दिलं आतापर्यंत. शॉर्ट ऑफ लेन बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवली. डीप कव्हर पॉइंटला आउटफील्ड फास्ट आहे, लॉंग चेस आणि इथे गॅप मध्ये फटका.
एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स देतो मैदानामध्ये दिनेश नाईक हा फलंदाज, लगातार दुसरा चौकार. संघाचे पुरस्कर्ते गोरखदादा धुमाळ यांच्याकडून दिनेश नाईकला 1000चं पारितोषिक आलंय. जबरदस्त इनिंग साकारले, ग्रेट इनिंग, अविस्मरणीय खेळ मात्र मैदानामध्ये साकारतो आपल्या संघासाठी. अजूनही मॅच ऑन, 9 बॉल 10, सामना संपलेला नाहीये. दिनेश नाईक, आकाश तुपे जोपर्यंत विकेटवरती असतील तोपर्यंत या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये आव्हान कायम राहील या संघाचं. विकेट हवेत. तिसरा बॉल, वन्स अगेन हाईट फॅक्टर, वेगवान चेंडू होता आणि इथे आपण पाहिलं हा डॉट बॉल. या क्षणाला प्रत्येक डॉट बॉल हा फार महत्वाचा आहे फिल्डिंग करणाऱ्या जय हनुमान शेडुंग या संघाला. 8 चेंडू मध्ये 10 धावा. पहिला सामना आपण पाहिला 6 बॉल 7 डिपेंड झाल्या. आजच्या दिवसाचा अंतिम सामना देखील त्याच दिशेने वाटचाल करतोय की नाही, पण इथे आपण पाहिला अजून एक धमाका. आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर. दिनेश नाईक सांगतोय मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा आहे सांगताना 12 बॉल 44 वरती खेळतोय. सामना अजून संपलेला नाहीये. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. आता खडतर प्रवास करत हा खेळाडू पुढे आला. 4 6 3 चौकारच्या मयतीने आपण पहिला 12 बॉल मध्ये 44 धावांची इनिंग साकारली आहे. एकदा जोरदार डाव द्या या खेळाडूसाठी. कसलगड गावचा खेळाडू, कसलगडचं क्रिकेट आज मात्र चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये दाखवलंय. दमदार खेळाडू, जबरदस्त फलंदाजी, आक्रमक भूमिका साकारली या खेळाडूने. अनस्टॉपेबल इनिंग साकारली आहे. 7 बॉल 4. जर षटकार मारला तर या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक दिनेशच्या नावावरती राहील, कारण 12 बॉल 44 वरती खेळतोय आणि संघाला 7 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त आता 4 धावांची गरज. सूर्या मस्करला प्रत्युत्तर दिलं दिनेश नाईकने. असं वाटलं होतं कोणता खेळाडू येऊन इम्पॅक्ट टाकेल, कोणता खेळाडू जबाबदारी घेईल. ती जबाबदारी निर्णायक क्षणाला घेतली मैदानामध्ये दिनेश नाईक या फलंदाजाने. असं म्हणतात ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. आणि या मॅच मध्ये दिनेश नाईकने मात्र एक मोठी खरतर उंची गाठली आहे या स्पर्धेमध्ये. दमदार कामगिरी करत असताना वैयक्तिक 12-42. जर षटकार मारला तर 50 कंप्लीट होईल आणि संघ देखील विजय होईल. 7 बॉल 4. ऋतिक तयार. शॉट ऑफ लेन बॅकफुटला गेले, स्टिअर केला बॉलला, मागे चाला डीप कव्हर पॉइंटला. 1 रन आली. अजूनही प्रतीक्षा करावी लागेल. आता 6 चेंडू मध्ये विजयासाठी 3 धावांची गरज. बघा काय हास्य मुद्रा तुम्हाला पाहायला मिळेल त्या ठिकाणी दिनेशच्या चेहऱ्यावरती. आणि का असू नये, अप्रतिम खेळ केला त्याने. समय सूचकता दाखवली, टेम्परामेंट, संयम, आक्रमण, सर्व गुण संपन्न खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. 6 बॉल 3चं समीकरण मैदानाकडे आलंय. डीजे प्लीज. होईल खरं तर चाळीसगावातील प्रत्येक गावामध्ये ती चर्चा असेल फक्त आणि फक्त दिनेश नाईकची चर्चा असेल खरं तर या स्पर्धेची, या खेळाडूची. ऑन स्क्रीन आपण त्याला पाहता ज्याने वैयक्तिक 13 बॉल मध्ये 45 धावांची स्फोटक इनिंग साकारली आहे. संकटमोचक मॅच विनर खेळाडू म्हणून भूमिका साकारतोय आणि गोलंदाजी मार्कवर त्याला स्वतः सूर्या मस्कर. 3 धावा डिपेंड करेल का सूर्या? जर मात्र केल्या तर आणखीन एक मोठा रेकॉर्ड तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. तर एका बाजूने अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आणणारा दिनेश नाईक हा खेळाडू स्ट्राइक एंडला. फुल टॉस बॉल, कहाणी में ट्विस्ट, झेल होईल का? तर नाहीये. झेल ही सुटला आणि 2 धावा देखील आल्या. स्कोर इज लेवल. या क्षणाला ही चूक महाग पडेल खरं तर फिल्डिंग करणाऱ्या संघाला.
फक्त आणि फक्त 1 रनची गरज. पाच बॉल 1 स्कोर लेवल. 50 रनसाठी अजून 3 धावा करायच्यात. पहिली 50 कंप्लीट होईल का? षटकार किंवा चौकार जरी आला तरी 50 होतील. बॉल मागे चाललाय आणि सामना जिंकलाय. बघा काय सेलिब्रेशन आहे. एकदा जोरदार डाव द्या दिनेश नाईक साठी. या सामन्याचा हिरो सामनावीर आणि गोरख दादा धुमाळ यांच्याकडून तब्बल 1000चं पारितोषिक आलंय या इनिंग साठी दिनेश नाईक या खेळाडूला. चला दिनेश या. गोरख धुमाळ यांच्याकडून 1000 पारितोषिक आलंय दिनेश नाईक या खेळाडूला. अभिनंदन टीम. मोरिया जाबाज डेरवली सुपर 12 मध्ये आजच्या दिवसामध्ये दुसरा संघ दाखल झालाय. मोरिया जाबाज डेरवली आणि या सामन्याचा हिरो सामनावीर ज्याने 48 धावा केल्या 15 चेंडूमध्ये. कसलकण गावचा खेळाडू दिनेश नाईक आणि विक्की पाटील कसलकण यांच्याकडून देखील 1000 रुपये ऑनलाईन. चला दिनेश तुम्हाला पारितोषिक. अभिनंदन. अप्रतिम फलंदाजी.